ही दृश्य आपण विधान भवनाच्या पायऱ्यांवरची पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता या विजयोत्सवात सहभागी झालेले आहेत। सांस्कृतिक मंत्री या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहेत। दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील सुद्धा या विजयोत्सवात सहभागी आहेत। सत्ताधारी पक्षातले हे नेते आहेत। छत्रपती शिवरायांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आता त्यांना स्थान देण्यात आलेले आहे। त्यानंतरची सत्ताधाऱ्यांची ही घोषणाबाजी विधान भवनाच्या पायऱ्यांवरची। जय भवानी जय शिवाजी हा क्षण अभिमानाचा असं म्हणत जोरदार घोषणाबाजी केली जाते। उपमुख्यमंत्री शिंदे सुद्धा या विजयोत्सवात काही काळ सहभागी झाले होते। आता सभागृहातील कामकाजासाठी ते सभागृहात जाताना या ठिकाणी आता आपण पाहतोय सत्ताधारी नेते या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करतायत। हा क्षण अभिमानाचा, हा क्षण आनंदाचा, हा गौरव छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाचा असे फलक हाती घेत या निर्णयाबद्दलचा विजयोत्सव सत्ताधारी नेत्यांकडून केला जातो। आलेला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचे जे 12 किल्ले आहेत त्या 12 किल्ल्यांना जागतिक वारशाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आल्यानंतर आता मात्र कुठेतरी सत्ताधारी पक्षातील जे आमदार आहेत महायुतीचे, त्या सगळ्या महायुतीच्या आमदारांकडनं एक विजयोत्सव जो आहे तो सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती करण्यात येतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी आमदारांकडनं करण्यात येतोय। आमदारांच्या हातात अनेक बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतोय। जागतिक वारसा यादीमध्ये हे सगळे 12 जे काही किल्ले गेलेले आहेत या सगळ्या संदर्भातला हा विजयोत्सव आहे। हा गौरव महाराष्ट्राचा, माझ्या मराठमोळ्या मातीचा आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा, भगव्या झेंड्यांच्या निशाणाचा अशा पद्धतीचे बॅनर्स जे आहेत ते घेऊन हे सर्वच प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे म्हणजे वर्ल्ड हेरिटेज साइट घोषित करण्याकरता नॉमिनेट केले होते। माननीय प्रधानमंत्री महोदयांकडे देशभरातनं 7 वेगवेगळ्या साइट्स गेल्या होत्या। मी प्रधानमंत्री महोदयांचे आभार मानेन, असे 12 किल्ले नॉमिनेट करण्याचा निर्णय घेतला। पण 20 देशांना मतदानाचा अधिकार आहे। या सगळ्या देशाच्या अँबॅसेडर सोबत मी स्वतः देखील बोललो। मी शिंदे साहेब आणि अजितदादा आम्ही प्राईम मिनिस्टर साहेबांना विशेष भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपण हे नॉमिनेशन केलंय, परंतु मतदानाची प्रोसेस आहे आणि 20 वेगवेगळे देश आहेत, त्यामुळे भारत सरकारने पुढाकार याच्यामध्ये घेतला पाहिजे। त्या माध्यमातून त्या देशात आपली जी एम्बसी आहे त्यांच्यासोबत संवाद झाला, त्यांनाही आपण एकत्रित केलं। 20ही देशाने आपल्या बाजूने मतदान केलं। आता जागतिक वारसा स्थळ झाल्यामुळे आपले महाराजांचे किल्ले वर्ल्ड मॅपला आलेले आहेत। आता युनेस्कोच्या सगळ्या वेबसाईट्सवर या किल्ल्यांची सगळी ऐतिहासिक माहिती ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। वर्ल्ड टुरिझम मॅपवर हे किल्ले त्या ठिकाणी येणार आहेत। महाराजांचा गौरवशाली इतिहास हा वैश्विक करण्याकरता आणि वैश्विक टुरिस्ट इकडे आकृष्ट करण्याकरता आपल्याला याचा एक विशेष फायदा मिळणार आहे। एक जिंजी किल्ला जो आहे तो तमिळनाडूमध्ये आहेत। उर्वरित 11 किल्ले जे आहेत ते महाराष्ट्रातले किल्ले आहेत आणि त्यामुळेच एकंदरीतच आनंदाचं वातावरण जे आहे ते प्रत्येक महाराष्ट्र